नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 20%, 30%, 40% आणि 50% पेक्षाही जास्त रिटर्न देणारे फंड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजेच या फंडपैकी कोणत्याही फंडमध्ये जर तुम्ही 10,000 रुपये लमसम 1 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता त्याचे 15,000 रुपये झाले असते, किंवा जर तुम्ही 1,00,000 रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती यापैकी कोणत्याही फंडमध्ये तर तुम्हाला मिळाले असते 1,50,000 रुपये यावर्षी. म्हणजे एवढे जबरदस्त रिटर्न देणारे हे फंड आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणकोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर चला पाहूयात की हे फंड कोणकोणते आहेत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सगळ्यात पहिला फंड आहे बंधन कोर इक्विटी फंड रेग्युलर प्लॅन. हा फंड रिटर्न किती देतोय ते पहा. एका वर्षामध्ये 56%, 3 वर्षामध्ये 26.53% आणि 5 वर्षामध्ये 25.94%, म्हणजे जवळपास 26% रिटर्न हा फंड तुम्हाला देतोय. जर याचा परफॉर्मन्स पाहिला तर प्रत्येक वर्षी हा जो बेंचमार्क आहे या बेंचमार्कला बीट करताना तुम्हाला इथे दिसेल. जे तुम्हाला इथे दाखवलं आहे ग्राफमध्ये तेच इथे मी तुम्हाला दाखवतो आहे. 56% बेंचमार्क आहे 43%चा, 26% बेंचमार्क आहे 21%चा, इथे 5 वर्षामध्ये 25.94चा रिटर्न देतो आहे, बेंचमार्क आहे 25.50, 17.25चा बेंचमार्क रिटर्न आहेत, बेंचमार्क आहे 17.57%. जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला, कधी आला आहे 2005मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला, तेव्हापासून याने 14.72% रिटर्न दिलेला आहे आणि बेंचमार्क आहे 16.46चा. म्हणजे या फंडमध्ये जर तुम्ही 5,000ची SIP सुरू केली असती पुढचे 5 वर्ष आणि 25.94%च्या रिटर्नच्या हिशोबाने तुमची इन्व्हेस्टमेंट असती 3,00,000 रुपये आणि मिळणारी जी रक्कम आहे ती 6,16,000 रुपये. म्हणजे जवळपास 5 वर्षामध्ये तुमचे जे पैसे आहेत ते दुप्पट झालेले आहेत. फक्त 5 वर्षामध्ये पैसे दुप्पट झालेले आहेत. आणि हेच जर तुम्ही 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट करताय आणि रिटर्न जर तुम्हाला 25% नाही 20%च्या आसपास मिळतो आहे, तरी तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 6,00,000 रुपये आणि मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 19,00,000 रुपये. म्हणजे 10 वर्षात तुमच्या 6,00,000चे 19,00,000 रुपये झाले, तिप्पट व्हॅल्यू झाली. एवढे चांगले रिटर्न देणारे हे फंड आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी अजूनही तुम्हाला काही वेगवेगळे फंड सांगणार आहे. या फंडबद्दल अजून डिटेल्स सांगतो. हा फंड लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला आहे आणि याची फंड साईज आहे 3,883 करोड रुपये. हा फंड मार्केटमध्ये आला 9 ऑगस्ट 2005मध्ये. आणि जर तुम्ही याचं टॉप होल्डिंग पाहिलं तर रिलायन्स इंडस्ट्री, HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस अशा मोठमोठ्या कंपनीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 93.97% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहिलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे, जी आहे 26%. आणि त्यानंतर ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट्समध्ये जवळपास 10% इन्व्हेस्टमेंट यांनी केलेली आहे. आणि जी खूप चांगली आहे, कारण की आता सध्या ऑटोमोबाईल आणि ऑटोमोबाईल कंपनीजवरती जास्त फोकस आहे सगळ्या इंडस्ट्रीचा, कारण की ग्रीन एनर्जी येणार आहे आणि ग्रीन एनर्जी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणार आहे ऑटोमोबाईल सेक्टर. त्यानंतर आहे कॅपिटल गुड, केमिकल, कन्स्ट्रक्शन मटेरियल. म्हणजे जर ओव्हरऑल पाहिलं तर सगळ्या सेक्टर्समध्ये तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही मार्केट कॅपिटल पाहिलात तर लार्ज कॅप कंपनीजमध्ये 38% इन्व्हेस्टमेंट आहे, मिड कॅपमध्ये 35% इन्व्हेस्टमेंट आहे आणि स्मॉल कॅपमध्ये 19% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपल्याला डायव्हर्सिफाय होताना दिसते. म्हणजे लार्ज कॅपमध्ये पण आहे, मिड कॅपमध्ये पण आहे, स्मॉल कॅपमध्ये. यानंतरचा फंड आहे HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड, ज्याचं अगोदरचं नाव होतं HDFC ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 1994मध्ये, म्हणजे 30 वर्ष जुना हा फंड आहे. याची फंड साईज आहे 24,500 करोड रुपये. आत्ता सध्याचा NAV आहे 345 रुपये. आणि आता आपण याचे रिटर्न्स पाहूयात. तर एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला रिटर्न देतो आहे 45%, 3 वर्षामध्ये 25.11% आणि 5 वर्षामध्ये रिटर्न देतो आहे 27%, 10 वर्षामध्ये 15.80% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून 15.63% रिटर्न ह्या फंडने दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही लमसम 10,000ची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये केली असती एका वर्षापूर्वी तर आता त्याचे 14,500 रुपये झाले असते. 3 वर्षामध्ये 19,000 आणि 5 वर्षामध्ये 33,000 रुपये झाले असते. तर तुमची इन्व्हेस्टमेंट असती 3,00,000 रुपये आणि 3,00,000चे झाले असते 6,36,000 रुपये 27%च्या हिशोबाने. आता याची होल्डिंग्स पाहूयात. सगळ्यात जास्त होल्डिंग HDFC बँकमध्ये आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ॲक्सिस बँक, लार्सन अँड टर्बो, ट्रेंट, ICICI बँक
या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे। अजून जर तुम्हाला या फंडबद्दलच्या डिटेल्स पाहिजे असतील तर वेगवेगळे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत, ते डाउनलोड करून तुम्ही ते रीड करू शकता। म्हणजे कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित रीड केलं आणि अशा प्रकारचं ॲनालिसिस केलं तर तुम्ही चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करता। यानंतरचा फंड आहे ICICI प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंड। हा फंड मार्केटमध्ये आला 9 जुलै 1998 मध्ये, म्हणजे 26 वर्ष झाले हा फंडला मार्केटमध्ये येऊन। आत्ताचा NAV आहे 952 रुपये आणि फंडची साईज आहे 17,464 करोड रुपये। आणि जर आता तुम्ही याचा परफॉर्मन्स पाहिला तर एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला देतो 48% रिटर्न, 3 वर्षामध्ये 23.99% रिटर्न, 5 वर्षामध्ये 26.18% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 19.25% रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे एवढा जबरदस्त हा फंड आहे। जेव्हापासून म्हणजे 26 वर्षामध्ये जवळपास त्याने 19.25% रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे 1998 मध्ये जेव्हा हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा तुम्ही जर 1000 रुपयाची SIP सुरू केली असती या फंडमध्ये आणि 26 वर्ष तुम्ही भरताय, 19%च्या रिटर्नच्या हिशोबाने तुमची इन्व्हेस्टमेंट असती फक्त 3,12,000 रुपये आणि आता त्या इन्व्हेस्टमेंटचे झाले असते 85,62,000 रुपये। म्हणजे एवढे जबरदस्त रिटर्न देणारे हे फंड आहेत आणि ते फंड मी तुम्हाला दाखवतोय आणि ते सुद्धा मी तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दाखवतोय। म्हणजे याचा जो बेंचमार्क आहे तो किती आहे 15.53 आणि रिटर्न किती देतोय 19.25%। म्हणजे जर तुम्ही एखाद्या चांगल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि लॉंग टर्म त्याच्यामध्ये राहिलात तर तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळणार आहेत। सेक्टर वाईज ॲलोकेशन तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे। ऑटोमोबाईलमध्ये 11.42% इन्व्हेस्टमेंट आहे, हेल्थकेअरमध्ये आहे, ऑइल अँड गॅस, कन्स्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फास्ट मूव्हिंग गुड्स, कन्झ्युमर सर्व्हिसेस, कन्स्ट्रक्शन, केमिकल, पॉवर, कॅपिटल गुड, मेटल अँड मायनिंग, ट्रेजरी बिल्स, सर्व्हिसेस, टेक्स्टाईल, टेलिकम्युनिकेशन, अशा सगळ्या कंपनीजमध्ये किंवा सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर अजून काही या फंडबद्दलच्या डिटेल्स पाहिजे असतील तर इथे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ते डॉक्युमेंट डाउनलोड करून तुम्ही त्यांच्या डिटेल्स वाचू शकता। कारण की कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर आपण त्याचे डिटेल्स वाचणं खूप गरजेचं आहे। आणि मी आता ह्या व्हिडिओमध्ये जे फंड तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे। हा एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये कोणकोणते फंड आहेत आणि ते कशा प्रकारे रिटर्न देत आहेत। यानंतरचा फंड आहे UTI लार्ज अँड मिड कॅप फंड। या फंडचा NAV आहे 188 रुपये आत्ता। हा फंड मार्केटमध्ये आला 20 मे 2009 मध्ये आणि याची फंड साईज आहे 4,086 करोड रुपये। आता याचा आपण परफॉर्मन्स बघूयात। एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो तुम्हाला 51%। म्हणजे 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता त्याचे 15,100 रुपये झाले असते। त्यानंतर 3 वर्षामध्ये हा रिटर्न देतोय 23%, 5 वर्षामध्ये 25% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला म्हणजे 2009 पासून आत्तापर्यंत याने 15% रिटर्न दिलेले आहेत। या फंडबद्दलच्या अजून डिटेल्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रोडक्ट प्रेझेंटेशन नावाचं बटन आहे, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स व्यवस्थितपणे पाहता येतील। यानंतरचा फंड आहे एडलवाईज लार्ज अँड मिड कॅप फंड। हा फंड मार्केटमध्ये आला 2007 मध्ये। याची फंड साईज आहे 3,655 करोड रुपये। आत्ताचा याचा NAV आहे 85.65 रुपये। याच्यामध्ये 1,44,700 प्लस लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। आता आपण याचा परफॉर्मन्स बघूयात। याचा परफॉर्मन्स पाहिला तर एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला 47.29% रिटर्न देतोय, 3 वर्षामध्ये 20.8, 5 वर्षामध्ये 23.34% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 13.62% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही होल्डिंग्स अँड ॲलोकेशनमध्ये आलात तर तुम्हाला इथे त्यांनी कोणत्या कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या कंपनींची नावं इथे तुम्हाला पाहायला मिळतील। स्मॉल कॅपमध्ये किती कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, लार्ज कॅपमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे आणि मिड कॅपच्या किती कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। यानंतरचा फंड आहे कॅनरा रोबेको एमर्जिंग इक्विटी फंड। या फंडची फंड साईज आहे 25,500 करोड रुपये। 11 वर्षापूर्वी हा फंड मार्केटमध्ये आला आणि आता याचा आपण परफॉर्मन्स पाहूयात। एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला 40.32% रिटर्न देतो, 3 वर्षामध्ये 14%, 5 वर्षामध्ये 21% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 17.75% रिटर्न दिलेले आहेत। मार्केट कॅपिटलायझेशन जर तुम्ही पाहिलं तर लार्ज कॅपमध्ये यांची 45% इन्व्हेस्टमेंट आहे, मिड कॅपमध्ये 38.48% आणि 15% इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप कंपनीजमध्ये आहे। या आहेत टॉप होल्डिंग कंपनीज ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ICICI बँक,
इंडियन हॉटेल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट टेक्नॉलॉजी, डेक्सॉन, TVS मोटर, झोमॅटो या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.63%. यानंतरचा फंड आहे मेरे ॲसेट लार्ज अँड मिड कॅप फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 2010मध्ये, म्हणजे आत्तापर्यंत 14 वर्ष या फंडला मार्केटमध्ये येऊन झालेलं आहे. हा लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि याची 51% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये असते, मिड कॅपमध्ये 36% आणि स्मॉल कॅपमध्ये 12% इन्व्हेस्टमेंट या फंडची आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त होल्डिंग आहेत त्या टॉप 10 होल्डिंग्स इथे तुम्हाला दिसतील. HDFC, ॲक्सिस बँक, लार्सन अँड टर्बो, ICICI, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज या टॉपच्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आहे. आणि जर सेक्टर वाईज ॲलोकेशन तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेक्टरमध्ये आहे, त्यानंतर IT सेक्टर, ऑटो, फार्मा, रिटेल, बँक, PUC, ॲग्रिकल्चर या सगळ्या टाईपच्या सेक्टर्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळेल. आता याचा आपण परफॉर्मन्स बघूयात. एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला 46.74% रिटर्न देतो, 3 वर्षामध्ये 27.7%, 5 वर्षामध्ये 26%, 7 वर्षामध्ये 22%, 10 वर्षामध्ये 20% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला म्हणजे 2010 पासून आत्तापर्यंत या फंडने 22.46% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे जर 10,000ची SIP तुम्ही सुरू केली असती जेव्हा फंड हा मार्केटमध्ये आला तेव्हा आत्तापर्यंत तुमचे 16,80,000 रुपये जमा झाले असते आणि तुमची जी व्हॅल्यू आहे आत्ता 31 जुलैपर्यंत ती 95,57,000 रुपये झाली असती. म्हणजे जवळपास 1 करोड रुपये फक्त 14 वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही 10,000ची SIP सुरू केली असती, आपण 15 वर्ष पकडूयात, 15 वर्षापूर्वी आणि 22% हा फंड रिटर्न देतो आहे, तर जवळपास तुमचे 18 लाख रुपये जमा झाले असते आणि त्यावरती फक्त 15 वर्षामध्ये 1,40,40,00,000ची इन्व्हेस्टमेंट तुमची जमा झाली असती ह्या टाईपच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते तर. म्हणजे असे जबरदस्त रिटर्न देणारे फंड मार्केटमध्ये आहेत. फक्त आपल्याला थोडंसं ॲनालिसिस करण्याची गरज आहे. जर तुम्ही चांगलं प्रॉपर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला चांगले फंड मार्केटमध्ये पाहायला मिळतील आणि त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न मिळवू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे फंड सांगितलेले आहेत जे तुम्हाला एका वर्षामध्ये 40%, 50% पर्यंत रिटर्न देत आहेत आणि लाँग टर्म जरी तुम्ही विचार केला तरी हे फंड खूप चांगले रिटर्न्स देणारे आहेत. काही फंड तर तुम्हाला 15 वर्षामध्ये 20% पेक्षाही जास्त रिटर्न देणारे आहेत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.